मोदी शहांना आंदोलकांना भेटायला वेळ नाही, गद्दारांना भेटायला वेळ आहे. मोदी नवे स्वामी झालेत का? उद्धव ठाकरे यांची शिंदे आणि मोदी भेटीवर टीका. मोदींवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी स्वामी समर्थांचा अपमान केला. उद्धव ठाकरे यांच्यावर शिवसेनेचा आरोप. सुनेत्रा पवार राज्याच्या मुख्यमंत्री व्हाव्यात, मोरगावच्या मयुरेश्वर मंदिराच्या पुजाऱ्यांचं साकडं. राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत कलह समोर, सुनेत्रा पवार यांच्यासह कुटुंबाला मानसिक त्रास दिला जातोय, उमेश पाटील यांचा गंभीर आरोप. रणनीतिकार प्रशांत किशोर यांना राष्ट्रवादीतून वाढता विरोध, तटकरेंपाठोपाठ भुजबळांची सुद्धा प्रशांत किशोर यांच्या विरोधात भूमिका. आदित्य ठाकरे आणि कॉक्रोच जनता पार्टीच्या नेत्यांची मुंबईत भेट, आदित्य ठाकरेंसोबत सौरव दास आणि रत्ना सिंह यांची चर्चा. जरांगेंनी नेत्यांवर वैयक्तिक टीका करू नये, मनोज जरांगेंना प्रसाद लाड यांचा इशारा. सुप्रिया सुळे खासदारांसह पंतप्रधानांची भेट घेणार, पवारांचे 8 खासदार सोमवारी मोदींना भेटणार, महाराष्ट्रातील प्रश्नांसंदर्भात पंतप्रधानांशी चर्चा करणार. मराठा आरक्षण उपवर्गीकरणाला मनोज जरांगेंचा विरोध, मराठ्यांमध्ये फूट पाडण्यासाठी उपवर्गीकरणाचा डाव, जरांगेंचा आरोप. रमेश म्हात्रेची आधारवाडी जेलमधून सुटका, रमेश म्हात्रे गोव्याला रवाना होणार, हायकोर्टाची रमेश म्हात्रेला महाराष्ट्र बंदी. नाशिकमधील खड्ड्यांवरून उबाठा आक्रमक, उबाठा नगरसेवक डोक्याला पट्टी बांधून महापालिकेत, कंत्राटदार आणि संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी. गोसीखुर्द उजव्या कालव्याला अवघ्या वर्षभरात भेगा, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा कंत्राटदारांवर संताप, निकृष्ट कामामुळे निधी वाया जात असल्याचा काँग्रेसचा आरोप. लोकार्पणाच्या 4च दिवसात रस्त्याला भेगा पडून पिंपरीमधला रक्षा चौकातला रस्ता खचला, पिंपरी चिंचवडमधील ठेकेदाराच्या हलगर्जीपणाचा वाहन चालकांना फटका. पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, जेनझींची मागणी, सरसंघचालकही जेनझींच्या मताशी सहमत, उबाठा उपनेत्या सुषमा अंधारे यांचं वक्तव्य. धाराशिवमध्ये अटल घनवन योजनेला तणनाशकाचा फटका, फवारणीमुळे अनेक झाडं जळाल्याचा वृक्षप्रेमींचा आरोप, दोषींवर कारवाईची मागणी. मुंबई लोकल मारहाण प्रकरणातील पीडित महिलेचा शोध, पीडिता तृतीयपंथी नसून महिलाच असल्याचं तपासात स्पष्ट, स्वतःच्या बचावासाठी आरोपीचा दिशाभूल करण्याचा प्रयत्न. मुंबईतल्या दादर कबुतरखान्याचं पालिकेकडून सुशोभीकरण होणार, मूळ स्वरूप कायम ठेवत विकासाचा प्रस्ताव, ऐतिहासिक वास्तुशास्त्रीय वैशिष्ट्याचं जतन करण्यावर भर. शहरातील फुटपाथ 15 दिवसात अतिक्रमण मुक्त करा, मुंबई हायकोर्ट कमिशनरची लातूर पालिकेला नोटीस, अन्यथा लातूर महापालिका प्रशासनावर कारवाई अटळ. महामंडळाच्या आगारात लोखंडी फलक कोसळला, दुर्घटनेत माजी सभापती चंद्रकांत बावस्कर पाटील गंभीर जखमी, सोयगावात एसटी महामंडळाच्या आगारातील घटना. बुलडाणा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणूक बिनविरोध करण्यासाठी राजकीय हालचालींना वेग, निवडणूक मतपेटीतून की राजकीय वाटाघाटीतून याकडे लक्ष. 20 महिन्यांपासून सिंहगड इन्स्टिट्यूटच्या कर्मचाऱ्यांचा पगार थकला, 9 दिवसांपासून कर्मचारी आंदोलनावर, मात्र प्रशासनाकडून आंदोलनाची दखल नाही, पगार रखडल्यानं कर्मचाऱ्यांसमोर आर्थिक संकट. मिठी नदीच्या काठावर विहार पथ उभारणार, मिठी नदीच्या काठावर 3.3 किलोमीटर लांबीचा विहार पथ उभारला जाणार, प्रकल्पात 40,000 वृक्षांची लागवड आणि संवर्धन. हिमाचलमध्ये प्रवाशांनी भरलेली बस पलटली, बस अपघातात 7 जणांचा मृत्यू, 11 जण जखमी, जखमींवर तिसा रुग्णालयात उपचार सुरू. मुसळधार पावसामुळे अमरनाथ यात्रा स्थगित, खबरदारीचा उपाय म्हणून यात्रा स्थगित, पुढील काही दिवसांमध्ये पावसाची स्थिती अशीच कायम राहील
अशी शक्यता.